हे कशाला बघायचं? कर्जबाजारीपणा. आज या देशाच्या शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा हा एक मोठा रोग आहे. त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. त्याचा अभ्यास केला. दिल्लीला परत गेलो आणि 10 दिवसाच्या आत सर्व देशात 70,000 कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांना दिलेला. हा शेतकऱ्याची गरज आहे. आज काय दिसतंय? आज नाशिकचा कांदा जगात जातो. 2 पैसे मिळतो. शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्याचं पीक चांगलं आलं, 2 पैसे मिळाले तर उद्या मुलीचं लग्न करेल, मासाची सोय करेल, मुलाच्या शिक्षणाची सोय करेल. तर आज काय दिसतं शिक्षण? आज कांद्याला किंमत नाही. कांदा निर्यात करा, त्याच्यामध्ये किंमत वाढेल. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक हा संकटात आहे. 30 गोष्ट सोयाबीनची आणि 30 गोष्ट इतर शेतीची. ज्यांचं राज्य असतं त्या राज्य खर्चाला शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही. आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो आकडा देशपान आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले. शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राज्य होते. त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांगरतीची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बरे राजा हा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल. आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा देवाभाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठे मोठे होल्डिंग, मोठे मोठे पोस्टर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.